राज्यात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यानंतर मान्सून दाखल झाल्यानंतर आता पावसानं उघडीप दिल्यानं उन्हाचा चटका आणि उकाड्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। मान्सूनचा प्रवाह कमजोर जरी झाला असला तरी राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे। आज गुरुवार 5 जून 2025 राज्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यातील तापमानामध्ये मोठे चढ उतार सुरू आहे। कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा त्रासदायक ठरत आहे। बुधवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरींनी हजेरी लावली। आज 5 जून कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यात पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। राज्यातील काही जिल्हे तसंच घाटमाथ्यावर हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। दरम्यान मागील काही दिवसांपासून मान्सूनची गती मंदावली आहे। राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाडा भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झालाय। राज्यातील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या गुजरात राज्यात हवेच्या वरच्या थरात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून ती स्थिती अद्यापही कायम आहे। यासोबतच बांगलादेशाच्या उत्तर भागातही अशी चक्रीय स्थिती आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावरती होतोय। या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विशेषतः दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून सकाळच्या सुमारास हवामानात ऊन पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। दरम्यान आता कोणकोणत्या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय ते देखील आपण पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HTN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा।